अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. केवळ मनोरंजन विश्वच नाही तर चाहत्यांसाठीही मोठी धक्कादायक बातमी होती. प्रियाच्या जाण्याने सगळेच हळहळले. प्रिया अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती, पण दुर्दैवाने तिची ही झुंज अपयशी ठरली. पण या आजारपणात तिचा पती अभिनेता शंतनू मोघेने तिची खंबीरपणे साथ दिली. प्रियासाठी त्यानं जे जे शक्य होईल ते सगळं केलं. नुकताच शंतनू प्रियाच्या एका अपूर्ण इच्छेविषयी बोलला आहे. अभिजात मराठीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये तो बोलत होता. शंतनू म्हणाला, मी, माझे वडील, काका आणि बायको याच क्षेत्रात असल्यामुळे सगळ्यांना या क्षेत्राबद्दल माहिती होती. पुन्हा घरी आल्यावर आम्ही त्याच विषयावर काय बोलणार म्हणून वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो. माझं काम अनेकदा थांबत होतं आणि पुन्हा सुरू व्हायचं. जी काही कामं केली ती खूप चांगली केली, पण जेव्हा नव्हतं तेव्हा घरी बसलो होतो. खूप काळ असा होता जेव्हा काहीच काम हातामध्ये नव्हतं, पण माझे आणि प्रियाचे यावरून कधीच वाद झाले नाहीत. या सगळ्यामध्ये प्रियाचा खूप मोठेपणा होता. ती खूप सुंदर आणि समजूतदार व्यक्ती होती. तिनं सांभाळून घेतलं. नाहीतर हे साध्या माणसाचं काम नाहीये. ती माझी बायको होती म्हणून नाही, तर तिनं खरंच मला खूप साथ दिली. पुढे शंतनू प्रियाच्या अपूर्ण इच्छेविषयी देखील बोलला आहे. प्रियाचं एक स्वप्न अपूर्ण राहिलं आहे, ते म्हणजे प्रोड्युसर होण्याचं, आणि ते मी नक्की पूर्ण करेल असं शंतनू म्हणालाय. शंतनू राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत देखील प्रियाविषयी बोलला आहे. पाहूया तो काय म्हणाला. आत्ता तिच्या आठवणी कशा जपताय तुम्ही? काय नाही, लाईफ मूव्स ऑन. जे Moves on, घडलं yeah, of ते इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट. वी गेव अ ब्रेव फाईट, बट अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट. दॅट इज फाईन. गॉड, तेवढंच एवढं प्रॅक्टिकल आहे तू. होतं. मी तुला तेच सांगतो ना की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची जडणघडण ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे होत असते. आपलं आपल्याकडे असं. तिने कोणतं काम हायली अप्रिशिएट केलंय तुमचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं या. अगदी पहिला रोल सुद्धा या सुखानो या, त्या सिरियल मध्ये ती पण होती, मी पण हो, होतो. त्या दोघांची ती पहिली सिरियल, पण आमचा एकत्र ट्रॅक नव्हता कधी. त्यामुळे ते त्याच्यानंतर नाटकातलं सफरचंद नावाचं नाटक होतं. Yes, त्यातलं yes. तिचं माझं काम तिला खूप आवडलं होतं. सुपर. प्रिया आणि शंतनूच्या नात्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची एका नाटकादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रिया आणि शंतनू यांचं 2012 मध्ये लग्न झालं. अभिनेत्री प्रिया मराठेने कमी वयात फार मोठी ओळख निर्माण केली होती. अनेक हिंदी मराठी मालिका तिनं केल्या होत्या. तिच्या प्रत्येक कामातून ती घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली. पण दुर्दैवाने 31 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 38व्या वर्षी प्रियाचं कॅन्सरमुळे निधन झालं. पण आजही प्रेक्षकांच्या मनात तिच्या आठवणी कायम आहेत. तुम्हाला प्रियाचं कोणतं काम आवडतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.